कितीही काम करा, काहीही करा, पण तुमच्या कामाने कोणाचंच समाधान होणार नाही. ही छान छान गोष्टी करा, पण तुमच्याकडनं कोणाच्याच अपेक्षा पूर्ण होणार नाही. तुम्ही कितीही चांगल्या वागलात तरी तू चांगली आहेस हे तुला कोणीच बोलणार नाही. तू अख्खं आयुष्य जरी तुझ्या संसारासाठी वाहून दिलंस ना, तरीसुद्धा तू काय करते हेच तुम्हाला ऐकायला मिळणार. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट 3 वाजत आलेले आहेत. 3 नंतर मी ब्लॉग सुरू करते. खरं तर खूप उशीर झाला आहे, पण सकाळी थोडीशी कामं होती, ती करणं गरजेचं होतं, त्यामुळे ती आधी करून घेतली. आणि आत्ता पण छोटी मोठी कामं करायची आहेत, ती सगळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी इथे बाजूला स्क्रीनशॉट ॲड करते. बघू शकता, जवळजवळ 98% नॉन सबस्क्रायबर लोक माझे व्हिडिओ बघत आहेत. म्हणजे ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईबच केलेलं नाही आहेत, असे 98% लोक आहेत जे माझं चॅनल बघत आहेत. पण मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओ बघतायत तर सबस्क्राईबचं एक बटन प्रेस करा आणि पुढचासुद्धा व्हिडिओ नक्की बघा. कारण काय होतं आहे, नॉन सबस्क्रायबर खूप आहेत आणि बघणारे व्ह्यूवर्स खूप कमी आहेत. तुम्ही जर जेव्हा मला सबस्क्राईब करता तेव्हा माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतो आणि मलाही त्याचा फायदा होतो आणि तुम्हालाही होतो. कारण मी जे गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला बघायला मिळतात आणि मलाही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा उत्साह माझा वाढत असतो. तर मैत्रिणींनो, आत्ताच शिवमचे मित्र येऊन गेलेले आहेत, त्या क्लिप्स मी पुढे ॲड करणार आहे. त्यानंतर घरात मी काय कामं आवरते, काय करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, माझ्या शिवमचे सगळे मित्र आले आहेत. तुझं नाव काय आहे? पूर्ण नाव? शिवम अमोल कानाडे. तुझं? सदाम. पूरा नाम बता तेरा. सदाम. पापा का नाम नहीं पता क्या तुझे? पता. क्या है? सदयाळू. और तेरा? आरिफ शेख. आणि तुझं? तोफिक हुसेन. आणि तुझं? शिवम. काय खायचं? भेळ खाणार का? भेळ खाणार? खाल का? मराठी में जवाब तो दे सकता है ना? हाँ? मराठी नहीं आता. जवाब हाँ नहीं तो बोल सकता है ना वो. नहीं. तेरा गांव कौन सा है? माधोपुर. और तेरा? आरिफ शेख. अरे गांव कौन सा है? खोदी पाटिल. हाँ? खोदी पाटिल. कहाँ पे वो? कहाँ पे? कितवे में पढ़ता है तू? कितवे में पढ़ता है? पहली में. और ये? जीरो. अभी नहीं जाता स्कूल में. और तू कितीला जातोस? ये दुसरी ते. आणि तू रे, तू कितवीला आहेस? दुसरीला आहे. मग तू शिवमचा मित्र कस काय? शिवम तिसरीला आहे ना? लिफ्ट मध्ये अडकले होते कधी? आत्ता का? म्हणून म्हणते लिफ्टने नाही यायचं, जिन्याने यायचं, जिन्याने जायचं. हा, लिफ्टने यायचंच नाही. कसं खोलशील? हां. बाय बाय बाय. जिन्याने चढ. नको रे राजा, अडकला तर कोण काढणार परत? बाय बाय. बाहेर खूप जास्त प्रमाणात बघू शकता. खरं ना, बाहेर पाऊस आहे.
बघू शकता. खूप जास्ती प्रमाणात पाऊस होत आहे, त्यामुळे मला असं नीट व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण तुम्हाला साधारण अंदाज येईल. बघू शकता लांबपर्यंत. खूप जास्ती प्रमाणात पाऊस होतो आहे. तुमच्याकडेही पाऊस आहे का? पुण्यात तर खूप पाऊस होतो आहे बाबा. म्हणजे अक्षरशः असं झालं ना, आता इतक्या दिवसापासून सारखा चालू आहे ना, तर आता थोडासा उघडावं आणि असं वाटायला लागलं आम्हाला. त्यानंतर इथला सगळा पसारा मी आवरून घेतला. त्यानंतर देवघराच्या इथे बराच पसारा झाला होता. तो सगळा मी क्लीन केला. खरं तर मुलं आल्यामुळे विसरले मी व्हिडिओ घ्यायचं, पण इथे थोडंसं पाणी गळतं, त्यामुळे मग असं बादली ठेवलेली आहे मी. आज गुलाबाला छान मस्त असं फूल आलेलं आहे. काही कळ्या पण आहेत, फूल पण आहे मस्तच. ब्रह्मकमळाला पण भरपूर फुलं येऊन गेली. आत्ताच मुलं गेली. हे शेंगा फोडून ठेवलेले आहेत मी. इथला वरचा पसारा सगळा आवरून घेतला. त्यानंतर हे कपाट लावून घेतलं आणि आता फ्रीजवरचा पण पसारा आवडला आणि आता हा पसारा मला आवरायचा आहे. चला तर मग हा पण आवरून घेते आणि परत भेटते मी तुम्हाला. तर मैत्रिणींनो, असं छोट्या गोष्टी आपण इथे ते ठेवतो आणि सगळ्या गोष्टींचा पसारा होत जातो. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा होतं नाही का? आपण छोट्या गोष्टींचा इतका विचार करत जातो की त्या सगळ्या गोष्टींचं कधीतरी आपल्याच डोक्यावर इतकं काहूर उडतं की खरंच आपण काही करतोय का असं वाटायला लागतं. त्यामुळेच मैत्रिणींनो, वेळच्या वेळीच डोक्यातला आणि घरातला हा पसारा वेळच्या वेळी साफ स्वच्छ मस्त केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन पण राहत नाही, घराचं नाही, आपल्या स्वतःच्या विचारांचं नाही. तर त्यामुळे वेळच्या वेळी ज्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आपला फोनमध्ये जर अनावश्यक गोष्टी जास्त झाल्या तर फोन हँग होतो. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं. आपण नको त्या गोष्टींचा जास्त विचार करायला लागलो ना की आपलं आयुष्यसुद्धा हँग व्हायला लागतं. त्यामुळे वेळच्या वेळीच घरातला पसारा, मोबाईलमधलं स्टोरेज आणि आपल्या डोक्यांमधले विचार हे क्लिअर करायला शिका. त्यामुळे तुम्हीही छान मस्त स्वच्छंद आणि आनंदी राहता. कारण नको त्या गोष्टींचा विचार करून डोक्याला ताप लावून घेण्यापेक्षा आहे त्या गोष्टींमध्ये आनंदी समाधानी राहणं कधीही चांगलं. त्यामुळे मैत्रिणींनो, घरातला पसारा मी वेळच्या वेळी क्लिअर करत असते. कारण काय होतं, ह्या पसाऱ्यामुळे खूप जास्त आयुष्याचा पसारा होतो असं वाटतं मला. कारण भांडणं चिडचिडा होण्याची खरी गोष्ट हीच असते की घरात पसारा असतो. त्यामुळे मग मी आता स्वतःला सवय लावून घेतलेली आहे की आहे त्या गोष्टी लगेच जिथल्या तिथे आवरून मोकळं व्हायचं, म्हणजे पसाराही होत नाही आणि चिडचिडही होत नाही. कारण एकाच दिवशी सगळ्या गोष्टी आवरायला लागलो की मग आपली स्वतःची चिडचिड होते, आपण इरिटेट होतो आणि मग ते सगळं खूप आवरायला वेळ लागतो, आपला वेळही जातो. त्यामुळे मग वेळच्या वेळी या सगळ्या गोष्टी साफ स्वच्छ केल्या की घरातला पसाराही कमी होतो. तर मैत्रिणींनो, असंच तुमचं काहीचं आहे का? हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण काय होतं ना, तुम्ही घरात कितीही काम करा, काहीही करा, पण तू करतेस, तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, तू आहेस म्हणून होत आहे, किंवा तू चांगली आहेस, तू सांभाळून घेतेस, हे म्हणणारं तुम्हाला कुणीही नसतं. सगळे तुम्हाला फक्त नावं ठेवायलाच असतात. त्यामुळे मैत्रिणींनो, सगळ्यांचा विचार तुम्ही जेव्हा करता ना, त्यावेळेस स्वतःचा एकदा तरी विचार करा. कारण तुमचा विचार करायला दुसरं कोणीही येणार नाही आहे. तुमचा विचार तुम्हालाच करावा लागणार आहे. कारण ह्या गोष्टी वयाच्या 40-50मध्ये लक्षात आल्यानंतर काहीही उपयोग नसतो. तुम्हाला ह्या गोष्टी लवकर लक्षात आल्या तितक्याच त्या चांगल्या असतात. कारण 40-50मध्ये तुमचं आयुष्य म्हणजे तुमची जी जवानी निघून गेल्यानंतर म्हातारपणात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे आत्ता तुम्ही लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा ना, स्वतःचा विचार केला तर खूप 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 चांगलं होईल मैत्रिणींनो. तर मी घरातला जसा पसारा साफ करते हळूहळू, तसंच माझ्या आयुष्यातला सुद्धा पसारा मी साफ करायला लागलेले. म्हणजे नको त्या गोष्टींचं मी टेन्शन अजिबात घेत नाही आता. माझं काम, माझ्या घरातल्या गोष्टी, माझा मुलगा, माझं आयुष्य, या गोष्टींकडे मी जास्त कॉन्सन्ट्रेशन करते आता सध्या तरी. त्यानंतर मैत्रिणींनो, मी आता फ्रीजसुद्धा ऑलमोस्ट आवरून घेतलेलं आहे. बघू शकताय, सगळं फ्रीज स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने माझी आजची बेसिक कामं झालेली आहेत. बेसिक गोष्टी माझ्या वरच्यावरती आवरून झालेल्या आहेत. आता मला फक्त भांडे घासायचे आहेत आणि घरातला कचरा काढायचा आहे. एवढंच माझं काम राहिलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आवरल्यात. अजूनसुद्धा 4 वाजलेत, म्हणजे एका तासात मी एवढी सगळी कामं केलीत. बरं, एवढं होऊन आता मी काय करणार आहे,
मी आता घरातला कचरा काढून भांडे घासून आणि उरलेल्या वेळेमध्ये ह्या ज्या शेंगा मी काढून ठेवलेल्या आहेत त्या शेंगा मी फोडून घेणार आहे. तर असं काहीच आहे माझं नियोजन. तर मित्रांनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.